नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आपण आपल्या या कट ऑफच्या सीरीजमध्ये ऑलरेडी 2 पार्ट जे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तर तिथे तुम्ही ते बघितले असणार. आणि आज आपण घेऊन आलेलो आहे प्रायव्हेटचा कट ऑफ. तर नमस्कार, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून याचे 4 पार्ट्स येणार आहे, तर ते तुम्ही बघायसाठी नोटिफिकेशन आयकॉन जे ते ऑन ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे नोटिफिकेशन्स आहे ते आमच्या यूट्यूब चॅनलचे नोटिफिकेशन बारमध्ये दिसून जातील. म्हणजे तुम्ही एकही अपडेट जी आहे ती तुमची मिस करणार नाही आहे. म्हणून सर्व जे अपडेट्स बघण्यासाठी आणि सर्व नवीन अपडेट्स तुमचे कधी मिस नको व्हायला म्हणून तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. 8275518480 या नंबरला फक्त लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण ऑलरेडी आमचे जे लिमिटेड सीट्स होतात ते फुल होण्यात आलेले आहे. प्लस आपला जो MP चा अलॉटमेंट आहे तो कालच आपल्याला अलॉटमेंट म्हणजे रिझल्ट लागलेला आहे. आणि आपल्याला माहिती की रिझल्ट जो आहे तो 122 पर्यंत आपला कट ऑफ जो आहे तो गेलेला आहे. म्हणजे 122 वाल्यांचे पण नंबर BMS ला लागलेले आहे. जर तुम्हाला वाटतंय की तुमचा पण नंबर BMS ला गॅरंटीड 100% ॲडमिशन आपली झालीच पाहिजे, तर तुम्ही ते पण आम्हाला मेसेज करू शकतात BMS MP म्हणून. जर तुम्हाला महाराष्ट्राची काउन्सिलिंग आमच्याकडनं घ्यायची तर तुम्ही BMS महाराष्ट्र म्हणून पण आम्हाला मेसेज करू शकतात. फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज सोडा, बाकी कॉल वगैरे करू नका. फक्त व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर आम्ही तुम्हाला आमची फीस डिटेल्स सेंड करू, तेवढी तुम्ही पे करा आणि लगेच आमचे जे काही टीम मेंबर्स आहेत ते तुमच्यासोबत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करतील. बाकी तुम्हाला काहीच प्रोसेस करायची नाही. बाकी तुमची सर्व प्रोसेस जी पुढची आहे ती आम्ही करून देऊ. तुमचं चॉईस फिलिंग पण आम्ही करत असतो आणि तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल तुमच्या स्कोर अकॉर्डिंग, याची आम्ही गॅरंटी ठेवत असतो. आता आपण जर प्रायव्हेट कॉलेजचं कट ऑफ डिस्कस केलं तर आपण इथं कॅटेगरी वाईज प्लस कॉलेज पर्टिक्युलर कॉलेज वाईज आपण जे ते कट ऑफ डिस्कस करणार आहोत. अजूनपर्यंत कोणत्याच चॅनलने हे असा व्हिडिओ बनवला नाही आहे, पण आम्हाला वाटतं की तुम्हाला हर एक डिटेल, हर छोटी डिटेल जी आहे ती तुम्हाला भेटायला पाहिजे, म्हणून आम्ही पर्टिक्युलर कॉलेजचे जे व्हिडिओज आणि कॅटेगरी वाईज जे कट ऑफ आहे ते बनवत आहोत आणि ते तुमच्यासमोर आणत आहोत. आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला वाटते की अर्धा तास लागला असेल मला, पण नाही. आमचे टीम मेंबर्स जे ते ह्या व्हिडिओवर प्लस ह्या पूर्ण कट ऑफवर 3 दिवसापासून जे ते मेहनत करत होते. आणि याची ॲक्च्युअल शीट अशी नाही आहे, आम्ही एक्सेलमध्ये बनवली होती, तर तिच्यात जेवढे अलॉटेड स्टुडंट्स आहेत ते पण आम्हाला शो करायचं होतं, पण ते काही कारणामुळे पॉसिबल झालं नाही. जे कोणते स्टुडंट्स कोणत्या कॅटेगरी वाईज किती स्टुडंट्स आणि काय नावाचे स्टुडंट्स जे ते एनरोल झालेले आहे, त्यांना कोणतं कॉलेज भेटलं आहे, पर्टिक्युलर कॉलेज वाईज त्यांची अलॉटमेंट लिस्ट काय आहे, त्यांचा पूर्ण फॉर्म कसा आहे, ते सर्व आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार होतो, पण ते काही कारणांमुळे पॉसिबल झालं नाही. म्हणून आम्हाला तुम्हाला असं शॉर्टमध्ये दाखवावं लागतंय की त्याचं काय कट ऑफ आहे, कॅटेगरी आणि कट ऑफ, म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे ते सोपं जाईल. आता आपण डायरेक्ट टू द पॉईंट येऊया. आता आपण सर्वात पहिलं जे कॉलेज डिस्कस केलं तर ते आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नालासोपारा. आता तुमचे काही शंका असतील की YMTचा काय कट ऑफ आहे वगैरे. हे जे टॉपचे कॉलेजेस आहे SMBT YMT, तर यांचे कट ऑफ पण आपण घेतलेले आहे. फक्त वाट बघा, एकतर ते ह्या पार्टमध्ये येतील नाहीतर ते पुढच्या पार्टमध्ये नक्की येतील, पण आपण ट्राय करू की ते ह्याच पार्टमध्ये जे ते सर्व चांगले कॉलेजेस जे ते कव्हर झाले पाहिजे. तर लास्टपर्यंत फक्त व्हिडिओ नक्की बघा, तर सर्व जे कट ऑफ आहे सर्व कॉलेजचे तुम्हाला नक्कीच समजतील. आता जर आपण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नालासोपाराबद्दल गोष्ट केली तर तिच्यात ओपनचा कट ऑफ जो आहे तो आपल्याला दिसतो अराउंड 1,60,000. याच्या आधी आपण सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस जे ते कव्हर केलेले आहे. हे कॉलेजेस जे ते प्रायव्हेटचे आहे याची नोंद घ्या. ओपनचा कट ऑफ आहे 1,60,000. OBCचा अराउंड आपल्याला 1,67,000 दिसतोय. SCBCचा 1,63,000. SCचा 2,54,000. STचा कट ऑफ आलेला नाहीये. का आला नाहीये? कारण इथं अजून एक पण सीट जी आहे ती STची फिल झाली नाहीये नालासोपाराच्या कॉलेजमध्ये. तर तुमच्याकडे खूप अप्रतिम आणि उत्तम चान्सेस आहे की तुम्ही जर ST कॅटेगरीला बिलॉंग करत असणार, जर NTBला बिलॉंग करत असणार, तर तुम्हाला खूप चांगली संधी आहे की तुम्ही हे जे कॉलेज आहे सेकंड राऊंडमध्ये टाका, म्हणजे तुम्हाला जी अलॉटमेंट आहे ती होऊन जाईल. कारण आतापर्यंत इथे एक पण अलॉटमेंट जी आहे ती झालेली नाहीये, म्हणजे ST कॅटेगरीची जागा जे ते अजून रिझर्व्ड आहे, ते अजून तुमच्यासाठी उरलेले आहे. विजेचा जर कट ऑफ बघितलं तर विजेचा 1,79,623 आहे. NTBचा कट ऑफ नाही आहे, तर NTB वाल्यांसाठी पण चांगली संधी आहे. NTCचा आहे 1,62,000. NTDचा आहे 1,58,000 आणि PWD पण अजून काही एनरोल झाले नाही आहे. मेनली PWD आणि EWS जे आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये दिसत नाही. आपल्याला हे फक्त 2 जे हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये दिसत असतात. प्रायव्हेट कॉलेजमध्ये यांना काहीच जी संधी आहे ती प्रोव्हाइड केली गेलेली नाही आहे. EWS नेमकं काढलेलं आहे प्रायव्हेट कॉलेजेसचं. EWS आता कोणत्याच प्रायव्हेट कॉलेजला चालणार नाही आहे, कारण ऑलरेडी जर तुम्ही इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये येत आहे तर तुमचा बजेट जो आहे तो पण कमीच राहील, तर प्रायव्हेट कॉलेजेस तुम्ही अफोर्ड नाही करू शकत. यांचं म्हणणं असं आहे, म्हणून त्यांनी EWS जे रिझर्वेशनच काढलं आहे.
आणि ॲडिशनली आपल्याला इथं IQ दिसत राहतं. IQ आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये दिसत नाही. IQ आपल्याला फक्त प्रायव्हेटमध्ये दिसतं, गव्हर्नमेंटमध्ये ते अवेलेबल राहत नाही, कारण IQमध्ये आपण कोणत्याच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 3 पट फीस भरून तर जाऊ शकत नाही. तर IQचा कट ऑफ आपल्याला दिसतोय की अराउंड 6 लाखपर्यंत तो गेला आहे, 6,06,014. नंतर इथं कॉलेज HSPM आयुर्वेद मेडिकल कॉलेज, पेठ, वडगाव, कोल्हापूर. तर कोल्हापूरचं कॉलेज आहे. तर ओपनचा कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला दिसतोय की 2 लाख अराउंड 2,06,000 अराउंड गेला आहे. OBCचा 2,22,000, SCBCचा 2,22,000. नंतर OBC आणि SCBC कट ऑफ एकदम कट टू कट सेम आला आहे. SCचा 2,67,000, STचा 4,53,000, BJचा 2,29,000, NTBचा आपल्याला दिसतं की 2,38,000, NTCचा अराउंड 2 लाख आणि नंतर NTDचा अजून इथे एक पण सीट जी ते भरलेली नाही आहे, तर NTDवाल्यांसाठी चांगली संधी आहे. PWD EWS आपल्याला भेटतच नाही. IQचा आपल्याला कट ऑफ दिसतोय की 7,40,000 अराउंड याचा कट ऑफ गेलेला आहे. सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय, हडपसर, पुणे. तर याचा कट ऑफ आपण बघू की ओपनचा आहे 1,12,000, OBC 1,16,000, SCBC 1,20,000, SCचा आहे. SCचा कट ऑफ आपल्याला अराउंड 2 लाख दिसतोय. STचा 4,19,000, BJचा 1,36,000, NTBचा 1,75,000, NTCचा 1,13,000, NTDचा 1,12,000, PWD EWS नॉट अवेलेबल आणि IQचा आहे 3,03,568. याचा IQचा पण कट ऑफ खूप हाय गेलेला आहे, कारण काही कॉलेजेस जे आहे ना त्यांची फीस खूप कमी राहते आणि त्यांची फीस आपल्याला अराउंड 1 लाख दिसते आणि आपल्याला जर डबल पण केलं तरी 3 लाखमध्ये आपल्याला पर इयर जे ते कॉलेज जात असतं तर आपल्याला ते अफोर्डेबल राहतं. म्हणून ते जे कॉलेजेस आहे ते लवकर फिल अप होतात आणि त्याच्यामुळे त्यांचा IQ कोटा जो कॅटेगरी अनुसार IQ कोटाचा कट ऑफ जो आहे तो पण जास्त जात असतो. नंतर येतं कॉलेज LKRSS आयुर्वेद कॉलेज, गांधीगंज. कुठलं? कोल्हापूरचं कॉलेज आहे. ओपनचा कट ऑफ याचा अराउंड 1,98,000, OBCचा 2 लाख, SCBCचा 2,09,226, SCचा अराउंड 2,71,000, STचा 4,67,000, BJ अजून अलॉटमेंट नाही आहे. NTBचा आहे 2,33,000, NTCचा आहे 2 लाख, NTCचा पण अराउंड 2,02,000 आहे. NTDचा अराउंड 1,98,000 आहे आणि IQ कोटाचा आपल्याला दिसतोय 8,83,590. नंतर येतं कॉलेज SCM आर्यंगल वैद्यक गव्हर्नमेंट महाविद्यालय, साताराचं कॉलेज. तर याचा ओपनचा जो कट ऑफ आपल्याला दिसतोय तो 99,000 आहे. OBCचा 1,15,000, SCBCचा 1,09,000, SCचा 2,20,000, STचा 3,98,000, BJचा अराउंड 3,98,000, SCचा 2,20,000, STचा 3,98,000. ओके. आणि BJचा आहे 1,40,000, NTBचा 1,71,000, SCचा 1,05,000, NTDचा आपल्याला दिसतोय 1,03,000, PWD 8,38,000 आणि EWS 1,31,000. हे चुकून एक गव्हर्नमेंटचं कॉलेज जे ते आपल्याला दिसतंय, कारण हे जे ना हे कॉलेज तिथं आपलं ॲड झालं नव्हतं, तिथं आपण हे कव्हर केलं नव्हतं, म्हणून आपण हे कॉलेज इथं प्रायव्हेटमध्ये कव्हर केलेलं आहे. नंतरची कॉलेजेस येतात आपल्याला दिसतंय सिद्धकला आयुर्वेद विद्यालय, संगमनेरचं कॉलेज आहे. त्याचा ओपनचा कट ऑफ अराउंड 2 लाख, OBCचा आहे 2,13,000, SCBCचा 2,11,000, SCचा आहे 2,88,000, STचा आहे 4,43,000, BJचा 2,08,000, NTB 2,44,000, NTC आपल्याला दिसतंय की अराउंड 2,01,410, NTDचा आहे आपला 2,16,000. नंतर याच्यानंतर आपल्याला IQ कोटा दिसतोय की IQ कोटामध्ये भरपूर जे मुलं आहेत त्याची एनरोलमेंट झालेली आहे, म्हणजे 9,25,000 म्हणजे 9,25,000 आपल्याला दिसतंय की जो लास्ट कट ऑफ होता IQचा तो गेलेला आहे. म्हणजे इथं चान्सेस तुम्हाला चांगले आहे की तुम्हाला जर IQला कॉलेज घ्यायचं असेल आणि तुमचं जस्ट क्वालिफाईंग पण असेल तरी तुमचा नंबर जो तो लागू शकतो. नंतर येतं श्री सप्तशृंगी आयुर्वेद कॉलेज, नाशिक. नाशिकचं कॉलेज आहे. तर ओपनचा कट ऑफ येतं 1,58,000, OBCचा 1,57,000, SCBC 1,58,000, SCचा 2,50,000, STचा 4,29,000, BJचा 1,53,000, NTB 2,16,000, NTC अराउंड 1,50,000, NTD 1,52,000 आणि IQ कोटा आपल्याला गेला आहे तो 6 लाखापर्यंत, 6,285,000. नंतर KC अजमेरा, याचं लोकांना IQ कोटाचं खूप राहतं की IQ कोटाचा याचा कट ऑफ काय गेला, कारण याची फीस सर्वात कमी आहे. तर KC अजमेरा AM देवपूर म्हणजे धुळ्याचं कॉलेज आहे. तर ओपनचा कट ऑफ येतो 2,10,000, OBCचा 2,11,000, SCBCचा 2,34,000 आणि नंतर आपलं येते SCचा 2,90,000, STचा अराउंड 4,48,000, BJचा 2,41,000, NTDचा 2,76,000, NTCचा आहे 2,30,000, NTD 2,27,000 आणि IQचा गेला आहे 7,29,147.
नंतर आहे KDMG AMC चाळीसगाव, त्याचं ओपनचा कट ऑफ आहे 2,06,783, OBCचा 2,91,000, SCBC 2,94,000, SC 3,27,000, STचा 4,92,000, VJचा 2,81,000, NTB 2,97,000, NTC 2,74,000, NTD 2,92,000 आणि त्याचा IQचा कट ऑफ जो आहे तो गेलेला आहे 8,92,932 पर्यंत. नंतर याच्यानंतर आपले कॉलेजेस आहे ते अजून आपण 6 कॉलेजेस बघू आणि नंतर हा जो व्हिडिओ आहे हा एवढाच ठेवू कारण जास्त लेंदी नको व्हायला. आता येतं खूप लोकांची इच्छा असणारं कॉलेज ज्यांना तिथं जायचं आहे ते म्हणजे YMT आयुर्वेद कॉलेज नवी मुंबई. आता ह्या कॉलेजसाठी पण खूप लोकांची एन्क्वायरी असतात. तर YMT आयुर्वेद कॉलेज नवी मुंबईचा जो ओपनचा कट ऑफ आपल्याला दिसतोय तो 1,35,000, OBCचा 1,42,000, SCBC 1,41,000, SC 2,34,000, नंतर ST जो आहे तो 4,23,000, VJ अराउंड आपल्याला दिसतोय 1,39,000, NTB 1,93,000, NTC 1,41,000, NTD 1,35,000 आणि IQचा आपल्याला दिसतोय की अराउंड 4,71,000चा कट ऑफ इथं केलेला आहे. लास्टला मी तुम्हाला हे पण सांगेल की एक्सपेक्टेड कट ऑफ सेकंड राऊंडचा काय राहील, तर त्यासाठी पण तुम्ही जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा, लास्टला आपल्याला नक्कीच समजेल. आता हे जे हे BSD ट्रस्ट आहे हे BDS नाही आहे, हे थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, BSD ट्रस्ट आहे. BSD ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय वाघोली पुण्याचं कॉलेज आहे. तर त्याचा ओपनचा कट ऑफ जो आहे तो अराउंड 1,29,000 आहे, OBC 1,38,000, SCBC 1,43,000, SCचा आपल्याला दिसतोय अराउंड 2,34,000. STचा इथं कट ऑफ नाही आहे कारण इथं एक पण जे विद्यार्थी आहे त्याचं एनरोलमेंट किंवा त्याला हे कॉलेज अलॉटमेंट झालेली नाही आहे, म्हणून STला तुम्हाला इथे चान्सेस जास्त आहे. कोणतं कॉलेज आहे BSD ट्रस्ट, तर इथं तुम्हाला चान्सेस जास्त आहे की तुमचा नंबर जो आहे तो इथे लागू शकतो जर तुमची कॅटेगरी काय ST असेल तर. VJचा अराउंड 1,51,000, NTB 2,00,000, NTC 1,39,000, NTD 1,40,000 आणि IQचा गेलेला आहे 4,56,000. नंतर येतं कॉलेज PDAS आयुर्वेद महाविद्यालय. कोणतं कॉलेज आहे? पुण्याचंच कॉलेज आहे. याचा ओपनचा कट ऑफ आहे 1,31,000, OBCचा 1,32,000, SCBCचा 1,36,000, SCचा आपल्याला भेटतोय 2,29,000, STचं इथं एक पण ॲडमिशन झालेली नाही आहे म्हणजे एक पण अलॉटमेंट झालेली नाही आहे. VJचा 1,41,000, NTBचं पण अलॉटमेंट नाही आहे, NTCचा आहे 1,35,000, NTDचा 1,38,000 आणि IQचा आपल्याला दिसतोय 4,68,844. नंतरचं कॉलेज आपलं JJ मगदम कॉलेज जयसिंगपूर. आता हे जे कॉलेज आहे आपण सर्व टॉपचे कॉलेजेसबद्दल डिस्कस करत आहोत. तर हे खूप लोकांचे प्रेफरन्स 1, 2, 3, 4ला असतात. तर हे कॉलेजेसबद्दल तुम्ही नक्की लक्ष देऊन ऐका आणि आपलं जे कट ऑफ आहे ते पण बघा की आपला नंबर जो आहे तो सेकंड राऊंडला लागेल की नाही, ते पण मी तुम्हाला लास्टला सांगेल की तुम्हाला ते कसं बघायचं आहे. आता ओपनचा कट ऑफ आपल्याला दिसतोय 2,08,000, OBCचा 2,27,000, SCBC 2,18,000, SCचा 2,90,000, STचा 4,54,000, VJचा अराउंड 2,15,000, NTBची अलॉटमेंट नाही आहे, NTCला 2,14,000, NTD अराउंड 2,27,000 आणि IQचा आपला कट ऑफ गेलेला आहे 8,83,000. नंतर येतं आपलं कॉलेज यशवंत आयुर्वेद विद्यालय कोडोली, कोल्हापूरचं कॉलेज हे आपल्याला दिसतंय. तर याचा ओपनचा कट ऑफ काय तर 1,68,000 गेलेला आहे, OBC 1,75,000, SCBC 1,76,000, SCचा आपल्याला दिसतोय अराउंड 2,51,000, STचा 4,67,000, VJचा 2,51,000, नंतर NTB 2,28,000, NTC अराउंड 1,70,000, NTD 1,71,000 आणि IQ कोडाचा आपल्याला गेला आहे तो 7,05,116. नंतर इथं कॉलेज VNHS आयुर्वेद कॉलेज राहुरी अहिल्यानगरचं कॉलेज आहे. याचा ओपनचा कट ऑफ आहे 1,89,000, OBC 1,96,000, SCBC 1,97,000, SC 2,61,000, ST 4,40,000, VJ 1,91,000, NTB 2,19,690, NTC अराउंड 1,93,000, NTD जे ते 2,25,000 आणि IQचा गेला आहे 7,06,274. नंतर तर PMT AC अँड एकनाथ हॉस्पिटल शेवगाव, हे पण अहिल्यानगरचं कॉलेज आहे. तर याचा ओपनचा कट ऑफ जो आहे तो 1,73,000, OBC 1,78,000, SCBC 1,78,000, SC 2,57,000, STचा आहे 4,59,000, VJचा आहे 1,80,000, NTB 2,08,217, NTC 1,73,000, NTD 1,74,000 आणि IQचा गेला आहे अराउंड 6,63,307. नंतर येतं आपलं कॉलेज अण्णासाहेब डांगे आयुर्वेद विद्यालय आष्टा सांगलीचं कॉलेज आहे. तर याचा ओपनचा कट ऑफ आहे 1,58,000, OBC 1,65,000, SCBC 1,71,000, SC 2,49,000, STचा आहे अराउंड 4,63,000, VJचा आहे 1,62,000, NTB 2,08,000, NTC 1,62,000, NTD 1,63,000 आणि IQचा कट ऑफ आपल्याला दिसतोय की अराउंड 5,97,000 पर्यंत गेलेला आहे. नंतर येतं संगम सेवाभाई ट्रस्ट आयुर्वेद कॉलेज संगमनेरचं कॉलेज. तर याचा कट ऑफ जो आहे
तो ओपनचा गेला आहे 2,06,106, ओबीसीचा आहे 2,14,000, SCBC 2,12,530, SCचा आहे 2,62,000, ST 4,74,000, BJ 2,14,000, NTB 2,33, NTC 2,00,000 अराउंड 2,09,000, NTD 1,89,000 आणि IQचा गेला आहे 8,87,298. नंतर जे आपले कॉलेजेस आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच डिस्कस करणार आहोत. आता आपण ऑलमोस्ट जे ते 18 ते 20 कॉलेजेस जे ते डिस्कस केलेले आहे या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला यावरून काय समजेल की आपला जो ऑल इंडिया रँक आहे, ऑल इंडिया रँक अकॉर्डिंग आपला जो कट ऑफ आहे तो आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. पण इन केस जर तुमचा स्कोर असेल अराउंड 5 मार्कांनी कमी, जर आत्ता जो कट ऑफ निघाला आहे ना आपला, आत्ता जो पर्टिक्युलर कट ऑफ निघालेला आहे आपल्या पर्टिक्युलर कॉलेजचा, तर तो समजा 420 आहे, तर 420हून जर तुम्हाला 5 मार्क कमी असतील ओपन कॅटेगरीला, तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की आपला सेकंड राऊंडला त्या कॉलेजला, पर्टिक्युलर कॉलेजला जो आहे तो आपला नंबर लागू शकतो. पण जर तुमचे मार्क्स जे आहे ते 10-15 मार्कांनी कमी असेल तर तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहू नका. तुम्ही दुसरे कॉलेजेस पण जे आहे ते प्रेफरन्स राऊंडमध्ये फिल करा, म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता राहते ती वाढून जाते. नंतर जर तुम्ही SC STला बिलॉंग करताय तर तुमचे मार्क्स जे आहे ते 7-8 मार्क्स जर तुमच्या कॉलेजमध्ये आणि तुमच्या कॉलेजच्या कट ऑफमध्ये आणि तुमच्यामध्ये जर डिफरन्स असेल मार्क्समध्ये, तर तुम्हाला ते कॉलेज सेकंड राऊंडमध्ये भेटण्याची शक्यता असते. पण एकदमच जास्त वास्ट डिफरन्स आपल्याला नको आहे. फक्त एकतर 5 ते 6 मार्क ओपन कॅटेगरीसाठी, OBCसाठी, आणि जर तुमची SC ST कॅटेगरी असेल तर अराउंड 7 ते 8 मार्कपर्यंत ते चालत असतं. तोपर्यंत जो कट ऑफ आहे तिथपर्यंतच कमी जात असतो, जास्त तो कमी जात नसतो. तर तुमचं जर इतकाच डिफरन्स असेल तरच तुम्ही एक्सपेक्ट करा की आपल्याला जो सेकंड राऊंडला आहे आपला नंबर लागून जाईल. आणि जर तुम्ही आतापर्यंत कोणाची काउन्सिलिंग घेतली नसेल तर प्लीज नक्की लवकरात लवकर कोणाची तरी काउन्सिलिंग लवकर जॉईन करा. कारण कसं राहतं, आपले जे सर्व सीट भेटण्याची जेवढी शक्यता राहते, जेवढं सिलेक्शन लिस्ट राहतात, सिलेक्शन रेंज राहते, ती सर्व एका काउन्सिलरवर डिपेंड करत असते की ते आपली काउन्सिलिंग कशी करताय. जर तुमचे अराउंड 145 मार्क्स असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि 145 सोडून जर तुम्हाला OBCसाठी पण जर तुम्हाला कमी स्कोर असेल, जर तुम्ही जस्ट क्वालिफाईड पण असाल OBC कॅटेगरी अकॉर्डिंग, जर तुमचे 123 वगैरे पण मार्क्स असतील तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. MP मध्ये तुमचं ॲडमिशन जे ते 100% कमी बजेटमध्ये, म्हणजे फक्त 10 ते 12 लाख बजेटमध्ये आपलं जे ॲडमिशन आहे ते होऊन जाईल. आणि टोटल हॉस्टेल मेस पकडून आपल्याला 12 लाख किंवा 15 लाखपर्यंत जे बजेट आहे ते टोटल जाईल. अजून त्याच्यावरती तुम्हाला 1 रुपयासुद्धा लागणार नाही आहे. तिथंच तुम्ही जर महाराष्ट्रात ॲडमिशन घेत असाल तर जर तुमचे 300 अराउंड स्कोर असेल आणि तुमचं ठरले की आपल्याला महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायची आहे, तर 300साठी तुम्ही जे ऑल इंडिया कोटा आपलं राहतं, ऑल इंडिया कोटा 15% CET सेलचं, तिथं पण तुम्ही एकदा एनरोल करा प्रायव्हेटसाठी. आणि जर तुम्हाला 310, 320 प्लस आहे तर तुम्ही सर्व जे कॉलेजेस आहे ते सर्वचे सर्व कॉलेजेस टाका A to Z. जर तुम्हाला लिस्टमध्ये 120 कॉलेज दिसतात तर 120च्या 120 सर्वे टाका. हाय कॉलेज टू लो कॉलेज सर्व नीट टाका. कट ऑफ तुमचा बघू नका, कॉलेजचा बघू नका. फक्त जे रिव्ह्यूज आहे कॉलेजचे, जो हाय टॉप क्लास कॉलेज आहे ते टॉप क्लास ठेवा आणि जे खालचं कॉलेज आहे ते खालीच ठेवा. तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग जे ते प्रेफरन्स लिस्ट बनवू नका, तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता ती कमी होऊन जाते. आता आपण सेकंड पार्टमध्ये नक्कीच बाकीचे जे उरलेले कॉलेजेस आहे त्याच्यामधून 20 कॉलेजेस आपण नक्कीच कव्हर करू. फक्त मला तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो आहे का नाही, ही सिरीज जी आपली चालू आहे ही आवडते का नाही, हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे ते पण मला नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमच्याकडनं काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. फक्त लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि काही पण अडचण असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनला नक्की कमेंट करू शकतात. धन्यवाद.